प्रकरण पहिलं संख्याज्ञान। प्रकरण पहिलं संख्याज्ञान। मित्रांनो, वस्तू मोजण्यासाठी आपण ज्या संख्या वापरतो त्यांना मोज संख्या म्हणतात। या संख्यांना 1, 2, 3 अशी नावं दिली आहेत। या संख्यांसाठी देवनागरी लिपीत अनुक्रमे 1, 2, 3 ही संख्या चिन्ह वापरतात। संख्या लेखनामध्ये सर्वत्र सारखेपणा राहावा म्हणून आपण या इयत्तेपासून आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह वापरणार आहोत। आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह म्हणजे काय, तर जागतिक स्तरावर वापरली जाणारी संख्या चिन्ह। थोडक्यात आपण प्रत्येक संख्या ही इंग्रजी लिपीत लिहिणार आहोत। हा तक्ता पाहूया। यात देवनागरी संख्या चिन्ह दिले आहेत। 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9। प्रत्येक संख्येखाली त्या संख्येचं आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिलं आहे। 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9। सरावासाठी काही उदाहरणं सोडवू। खालील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा। क्रमांक 1, 25,28,932 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 25,28,932 या स्वरूपात लिहिली जाईल। क्रमांक 2, 27,30,005 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 27,30,005 या स्वरूपात लिहिली जाईल। क्रमांक 3, 35,40,012 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 35,40,012 या स्वरूपात लिहिली जाईल। आणि क्रमांक 4, 52,13,976 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 52,13,976 या स्वरूपात लिहिली जाईल। दशलक्षापेक्षा मोठ्या संख्या त्यांचं वाचन आणि लेखन कसं करायचं हे आता आपण पाहू। मागच्या इयत्तेत आपण लक्षस्थानापर्यंतच्या संख्या कशा लिहितात हे पाहिलं। 1 लक्ष किंवा 1 लाख ही 6 अंकी सर्वात लहान संख्या आहे, तर 9,99,999 ही 6 अंकी सर्वात मोठी संख्या आहे। या संख्येत 1 मिळवला की लगतची पुढची म्हणजेच 10 लक्ष ही संख्या मिळते। ही 7 अंकी सर्वात लहान संख्या आहे। 99,99,999 ही 7 अंकी सगळ्यात मोठी संख्या आहे। या संख्येत 1 मिळवला
की 1,00,00,000 ही 8 अंकी संख्या मिळते। 1,00,00,000 लिहिताना आपण एकावर 7 शून्य लिहितो। हा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष आणि कोटी। 1,00,00,000 ही 8 अंकी सर्वात लहान संख्या आहे। कोटीच्या डावीकडचं स्थान दशकोटीचं असतं। 1 दशकोटी 5 कोटी म्हणजेच 15 कोटी ही संख्या 15 वर 7 शून्य अशी लिहितात। 99,99,99,999 ही 9 अंकी सर्वात मोठी संख्या आहे। या संख्येत 1 मिळवून तयार झालेली संख्या म्हणजे 1 अब्ज। 1 अब्ज म्हणजे एकावर 9 शून्य। ही सर्वात लहान 10 अंकी संख्या आहे। उदाहरण संग्रह 1। प्रश्न क्रमांक 1। खालील संख्या अक्षरात लिहा। ही पहिली संख्या आहे। उजवीकडून म्हणजे एकक स्थानापासून किती संख्या आहेत हे मोजू। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणून ही संख्या अक्षरात 8,37,432 अशी लिहू। क्रमांक 2। ही संख्या आहे। यातले अंक मोजू। एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष म्हणून ही संख्या अक्षरात 2,79,806 अशी लिहू। क्रमांक 3। ही संख्या आहे। यातल्या अंकांची संख्या एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणून ही संख्या अक्षरात 5,89,901 अशी लिहिता येईल। क्रमांक 4। ही संख्या आहे। यातल्या अंकांची संख्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष आहे म्हणून ही संख्या अक्षरात 17,69,800 अशी लिहिता येईल। क्रमांक 5। ही संख्या आहे। यातल्या अंकांची संख्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष म्हणून ही संख्या अक्षरात 26,40,008 अशी लिहिता येईल। क्रमांक 6। ही संख्या आहे। यातल्या अंकांची संख्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष म्हणून ही संख्या अक्षरात 80,29,000 अशी लिहिता येईल।
क्रमांक 7 ही संख्या आहे. यातल्या अंकांची संख्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष आणि दशलक्ष आहे. म्हणून ही संख्या अक्षरात 63,988,000 अशी लिहिता येईल. क्रमांक 8 ही संख्या आहे. यातल्या अंकांची संख्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी आहे. म्हणून ही संख्या अक्षरात 18,79,12,904 अशी लिहिता येईल. क्रमांक 9 ही संख्या आहे. यातल्या अंकांची संख्या एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी आणि दशकोटी आहे. म्हणून ही संख्या अक्षरात 33 कोटी, 33 लक्ष, 33,333 अशी लिहिता येईल. प्रश्न क्रमांक 2 खालील संख्या अंकात लिहा. क्रमांक 1 59,000 ही संख्या अंकात 59 स्वल्पविराम आणि त्यापुढे 3 शून्य अशी लिहिता येईल. क्रमांक 2 9,55,765 ही संख्या अंकात 9 स्वल्पविराम 55 स्वल्पविराम 765 अशी लिहिता येईल. क्रमांक 3 70,05,30 ही संख्या अंकात 70 स्वल्पविराम दशहजार आणि हजार इथे काहीच नसल्यामुळे 00 स्वल्पविराम 530 अशी लिहिता येईल. क्रमांक 4 4,11,355 ही संख्या अंकात 4 स्वल्पविराम 11 स्वल्पविराम 355 अशी लिहिता येईल. क्रमांक 5 66,09,08 ही संख्या अंकात 66 स्वल्पविराम दशहजार आणि हजार या ठिकाणी काही नसल्यामुळे 00 स्वल्पविराम 908 अशी लिहिता येईल. क्रमांक 6 94,07,08 ही संख्या अंकात 94 स्वल्पविराम दशहजार आणि हजार या ठिकाणी काही नसल्यामुळे 00 स्वल्पविराम 708 अशी लिहिता येईल. क्रमांक 7 55,70,90,069 ही संख्या अंकात 55 स्वल्पविराम 70 स्वल्पविराम 90 स्वल्पविराम 069
अशी लिहिता येईल. अंकांची स्थानिक किंमत. मित्रांनो, कोणत्याही संख्येतला प्रत्येक अंक आपण वेगवेगळा विचारात घेतला तर त्या अंकाची एक स्थानिक किंमत असते. उदाहरणार्थ 5,55,55,555 या संख्येतल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण पाहू. सगळ्यात आधी स्थान लिहू. कोटी, दशलक्ष, लक्ष, दशहजार, हजार, शतक, दशक, एकक. त्याच्या खाली संख्या लिहू. प्रत्येकाखाली 5 ही संख्या येईल. या संख्येत प्रत्येक स्थानावर 5 हा अंक असला तरी त्याची स्थानिक किंमत भिन्न आहे. कोटीच्या स्थानातील 5 ची स्थानिक किंमत 5 कोटी आहे. दशलक्ष स्थानातील 5 ची स्थानिक किंमत 50 लक्ष आहे. लक्ष स्थानातील 5 ची स्थानिक किंमत 5 लक्ष आहे. दशहजार स्थानातील 5 ची स्थानिक किंमत 50,000 आहे. हजार स्थानातील 5 ची स्थानिक किंमत 5,000 आहे. शतक स्थानातील 5 ची स्थानिक किंमत 500. दशक स्थानातील 5 ची स्थानिक किंमत 50. तर एकक स्थानातील 5 ची स्थानिक किंमत 5 आहे. उदाहरण संग्रह 2. प्रश्न क्रमांक 1. खालील संख्यांतील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा. क्रमांक 1. 78,95,210 या दोन ही संख्या अधोरेखित आहे. अधोरेखित संख्या 2 ही शतक स्थानी आहे, म्हणून 2 ची स्थानिक किंमत 2 गुणिले 100 म्हणजेच 200 येईल. क्रमांक 2. 14,63,32,255 अधोरेखित संख्या आहे 4. 4 ही संख्या कोटी स्थानी आहे, म्हणून 4 ची स्थानिक किंमत बरोबर 4 गुणिले 1 कोटी बरोबर 4 कोटी. क्रमांक 3. 8,76,54,001 अधोरेखित संख्या आहे 8. 8 ही संख्या कोटी स्थानी आहे, म्हणून 8 ची स्थानिक किंमत बरोबर 8 गुणिले 1 कोटी बरोबर 8 कोटी आहे. क्रमांक 4. 6,79,85,112 अधोरेखित संख्या आहेत 7 आणि 1. 7 ही संख्या दशलक्ष स्थानी आहे, म्हणून 7 ची स्थानिक किंमत 7 गुणिले दशलक्ष बरोबर 70 लक्ष आहे. 1 ही संख्या शतक स्थानी आहे, म्हणून 1 ची स्थानिक किंमत 1 गुणिले 100 बरोबर 100 आहे.
क्रमांक 5 88,88,888. अधोरेखित संख्या आहेत 8 आणि 8. डावीकडून पहिली 8 ही संख्या दशहजार स्थानी आहे, म्हणून तिची स्थानिक किंमत 8 गुणिले 10,000 बरोबर 80,000 आहे. त्याचप्रमाणे दुसरी 8 ही संख्या दशक स्थानी आहे, म्हणून 8 ची स्थानिक किंमत 8 गुणिले 10 बरोबर 80 आहे. क्रमांक 6 4,59,43,434. अधोरेखित संख्या आहेत 4 आणि 4. या डावीकडून पहिली संख्या 4 ही कोटी स्थानी आहे, म्हणून 4 ची स्थानिक किंमत 4 गुणिले 1 कोटी बरोबर 4 कोटी आहे. त्याचप्रमाणे दुसरी 4 ही संख्या दशहजार स्थानी आहे, त्यामुळे इथल्या 4 ची स्थानिक किंमत 4 गुणिले 10,000 बरोबर 40,000 आहे. संख्येचं विस्तारित रूप. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येतील अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज ही त्या संख्ये एवढी असते. यावर आधारित काही उदाहरणं सोडवू. उदाहरण संग्रह 3. प्रश्न क्रमांक 1. खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. क्रमांक 1 56,43,215. याचं विस्तारित रूप लिहिताना प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण लिहिणार आहोत. 5 ही संख्या दशलक्ष स्थानी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत 50 लक्ष येईल. 6 ही संख्या लक्षस्थानी असल्यामुळे तिची स्थानिक किंमत 6 लक्ष येईल. 4 ही संख्या दशहजार स्थानी असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत 40,000 येईल. 3 ही संख्या हजार स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 3,000 येईल. 2 ही संख्या शतक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 200 येईल. 1 ही संख्या दशक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 10 येईल. 5 ही संख्या एकक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 5 येईल. म्हणून 56,43,215 याचं विस्तारित रूप आहे 50 लक्ष अधिक 6 लक्ष अधिक 40,000 अधिक 3,000 अधिक 200 अधिक 100 अधिक 5. क्रमांक 2 20,63,514. यातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण काढू. 2 ही संख्या दशलक्ष स्थानी आहे, म्हणून त्याची स्थानिक किंमत 20 लक्ष आहे. 0 ही संख्या लक्षस्थानी असली तरी त्याची किंमत 0च येईल. 6 ही संख्या दशहजार स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 60,000 आहे. 3 ही संख्या हजार स्थानी असल्याने
त्याची स्थानिक किंमत 3000 आहे। 5 ही संख्या शतक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 500 आहे। 1 ही संख्या दशक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 10 आहे। त्याचप्रमाणे 4 ही संख्या एकक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 4 आहे। म्हणून 20,63,514 याचं विस्तारित रूप आहे 20 लक्ष अधिक 0 अधिक 60,000 अधिक 3,000 अधिक 500 अधिक 10 अधिक 4। क्रमांक 3 34,47,603 यातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण काढू। 3 ही संख्या दशलक्ष स्थानी आहे, त्यामुळे त्याची स्थानिक किंमत 30 लक्ष आहे। 4 ही संख्या लक्षस्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 4 लक्ष आहे। 4 ही संख्या दशहजार स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 40,000 आहे। 7 ही संख्या हजार स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 7,000 आहे। 6 ही संख्या शतक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 600 आहे। 0 ही संख्या दशक स्थानी असली तरी त्याची किंमत 0 राहील आणि 3 ही संख्या एकक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 3 आहे। म्हणून 34,47,603 या संख्येचं विस्तारित रूप आहे 30 लक्ष अधिक 4 लक्ष अधिक 40,000 अधिक 7,000 अधिक 600 अधिक 0 अधिक 3। क्रमांक 4 9,78,500 यातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण काढू। 9 ही संख्या लक्षस्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत आहे 9 लक्ष। 7 ही संख्या दशहजार स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत आहे 70,000। 8 ही संख्या हजार स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत आहे 8,000। 5 ही संख्या शतक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत आहे 500। 0 ही संख्या दशक स्थानी असली तरी त्याची किंमत 0च राहील। त्याचप्रमाणे एकक स्थानातील शून्याची किंमतही 0 राहील। म्हणून 9,78,500 याचं विस्तारित रूप आहे 9 लक्ष अधिक 70,000 अधिक 8,000 अधिक 500 अधिक 0 अधिक 0। क्रमांक 5 13,02,00,000 यातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण काढू। 1 ही संख्या दशलक्ष स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत दशलक्ष आहे। 3 ही संख्या लक्षस्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 3 लक्ष आहे। 0 ही संख्या दशहजार स्थानी आहे, पण त्याची किंमत 0च राहील। त्याचप्रमाणे हजार स्थानी सुद्धा 0 ही संख्या आहे, त्याची स्थानिक किंमत सुद्धा 0च राहील।
2 ही संख्या शतक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 200 आहे. 0 ही संख्या दशक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 0 आहे. त्याचप्रमाणे एकक स्थानातील शून्याची किंमत 0 आहे. म्हणून 13,02,00,000 या संख्येचं विस्तारित रूप आहे दशलक्ष अधिक 3,00,000 अधिक 0 अधिक 0 अधिक 200 अधिक 0 अधिक 0. क्रमांक 6 24,06,15 या संख्येतल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण काढू. 2 ही संख्या दशलक्ष स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 20 लक्ष आहे. 4 ही संख्या लक्ष स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 4 लक्ष आहे. 0 ही संख्या दशहजार स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत 0 आहे. त्याचप्रमाणे हजार स्थानी 0 ही संख्या आहे, त्याची किंमत सुद्धा 0 आहे. 6 ही संख्या शतक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 600 आहे. 1 ही संख्या दशक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 10 आहे. आणि 5 ही संख्या एकक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 5 आहे. म्हणून 24,06,15 याचं विस्तारित रूप आहे 20 लक्ष अधिक 4 लक्ष अधिक 0 अधिक 0 अधिक 600 अधिक 10 अधिक 5. क्रमांक 7 6,08,00,000 यातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण काढू. 6 ही संख्या लक्ष स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 6 लक्ष आहे. 0 ही संख्या दशहजार स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 0 आहे. त्याचप्रमाणे हजार स्थानी 0 आहे, त्याची स्थानिक किंमत 0 आहे. शतक स्थानी 0 आहे, त्याची स्थानिक किंमत 0 आहे. दशक स्थानी सुद्धा 0 असल्याने त्याची स्थानिक किंमत 0 आहे. आणि 8 एकक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 8 आहे. म्हणून 6,08,00,000 याचं विस्तारित रूप आहे 6 लक्ष अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 8. क्रमांक 8 19,08,063 यातल्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत आपण काढू. 1 ही संख्या दशलक्ष स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत दशलक्ष आहे. 9 ही संख्या लक्ष स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 9 लक्ष आहे. 0 ही संख्या दशहजार स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत 0 आहे. 8 ही संख्या हजार स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 8,000 आहे. 0 ही संख्या शतक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 0 आहे. 6 ही संख्या दशक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 60 आहे. आणि 3 ही संख्या एकक स्थानी असल्याने त्याची स्थानिक किंमत 3 आहे. म्हणून 19,08,063 याचं विस्तारित रूप आहे 10 लक्ष
अधिक 9,00,000 अधिक 0 अधिक 8,000 अधिक 0 अधिक 60 अधिक 3। प्रश्न क्रमांक 2, संख्येच्या विस्तारित रूपावरून ती संख्या लिहा। क्रमांक 1, 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9। या सगळ्यांची बेरीज म्हणजे ती संख्या असणार आहे। 60,000 अधिक 4,000 म्हणजे 64,000, 64,000 अधिक 600 म्हणजे 64,600, 64,600 अधिक 70 म्हणजे 64,670, 64,670 अधिक 9 म्हणजे 64,679। म्हणून ही संख्या आहे 64,679। क्रमांक 2, 9,00,000 अधिक 20,000 अधिक 7,000 अधिक 800 अधिक 5। या सगळ्यांची बेरीज म्हणजे ही संख्या असणार आहे। 9,00,000 अधिक 20,000 म्हणजे 9,20,000, 9,20,000 अधिक 7,000 म्हणजे 9,27,000, 9,27,000 अधिक 800 म्हणजे 9,27,800 अधिक 5 म्हणजे 9,27,805। म्हणून ही संख्या आहे 9,27,805। क्रमांक 3, 70,00,000 अधिक 8,00,000 अधिक 90 अधिक 8। या सगळ्याची बेरीज म्हणजे ही संख्या असणार आहे। 70,00,000 अधिक 8,00,000 म्हणजे 78,00,000, 78,00,000 अधिक 90 म्हणजे 78,00,090 अधिक 8 म्हणजे 78,00,098। म्हणून ही संख्या आहे 78,00,098। क्रमांक 4, 7 कोटी अधिक 10,00,000 अधिक 7,000 अधिक 50 अधिक 7। या सगळ्यांची बेरीज म्हणजे ही संख्या आहे 7 कोटी अधिक 10,00,000 म्हणजे 7 कोटी 10,00,000, 7 कोटी 10,00,000 अधिक 7,000 म्हणजे 7 कोटी 10,00,000 7,000, 7 कोटी 10,00,000 7,000 अधिक 50 म्हणजे 7 कोटी 10,00,000 7,050 अधिक 7 म्हणजे 7 कोटी 10,00,000 7,057। म्हणून ही संख्या आहे 7 कोटी 10,00,000 7,057। संख्यांचा लहान मोठेपणा। मित्रांनो, संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी काही नियम आहेत, ते आपण पाहूया। 1. दिलेल्या दोन संख्यांपैकी ज्या संख्येत जास्त अंक असतात ती संख्या मोठी असते आणि ज्या संख्येत कमी अंक असतात ती संख्या लहान असते। उदाहरणार्थ 47,54,321
व 1,27,894 या संख्या विचारात घेतल्या तर 47,54,321 या संख्येत 7 अंक आहेत आणि 1,27,894 या संख्येत 6 अंक आहेत. म्हणून 47,54,321 ही संख्या 1,27,894 पेक्षा मोठी आहे. मित्रांनो, म्हणून लिहिण्यासाठी हे चिन्ह वापरतात आणि एखादी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा मोठी आहे हे दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. दोन, दिलेल्या संख्यांमधली अंकांची संख्या समान असते तेव्हा सर्वात डावीकडच्या अंकांची तुलना करतात. उदाहरणार्थ 53,70,015 व 73,28,912 या दोन्ही संख्या 7 अंकी संख्या आहेत. सर्वात डावीकडच्या स्थानावरचे अंक 5 व 7 आहेत. 5 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे. म्हणून 53,70,015 ही संख्या 73,28,912 पेक्षा लहान आहे. एखादी संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा लहान आहे हे दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. तीन, जेव्हा दिलेल्या संख्यांमधली अंकांची संख्या समान असते आणि सर्वात डावीकडचे अंकही तेच असतात तेव्हा डावीकडून दुसऱ्या अंकांची तुलना करतात. उदाहरणार्थ 53,90,016 व 57,84,043 या दोन्ही संख्या 7 अंकी संख्या आहेत. या संख्यांमधला सर्वात डावीकडचा अंक 5च आहे. म्हणून डावीकडून दुसऱ्या अंकाची तुलना करू. संख्यांमधले डावीकडून दुसरे अंक 3 व 7 आहेत. 3 ही संख्या 7 पेक्षा लहान आहे. म्हणून 53,90,016 ही संख्या 57,84,043 या संख्येपेक्षा लहान आहे. चार, संख्यांच्या डावीकडून पहिल्या व दुसऱ्या स्थानावरील अंकही तेच असतील तर डावीकडून तिसऱ्या तेही तेच असतील तर चौथ्या या क्रमाने त्या स्थानावरील अंकांची तुलना करतात. उदाहरणार्थ 53,44,413 व 53,44,524 7 अंकी आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही संख्यांमधले डावीकडून पहिले 4 अंक समान आहेत. म्हणून आपण 5वा अंक विचारात घेऊ. या संख्या 4 आणि 5 आहेत. 4 ही संख्या 5 पेक्षा लहान असल्याने 53,44,413 ही संख्या 53,44,524 या संख्येपेक्षा लहान आहे. उदाहरण संग्रह 4. प्रश्न: खालील संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा आणि या चिन्हांपैकी
योग्य ते चिन्ह चौकटीत लिहा. क्रमांक 1, 13,680 चौकट 9,867. 13,680 या संख्येत एकूण 5 अंक आहेत, तर 9,867 या संख्येत 4 अंक आहेत. म्हणून पहिल्या नियमानुसार 13,680 ही संख्या 9,867 पेक्षा मोठी आहे. क्रमांक 2, 49,587 चौकट 23,005. दोन्ही संख्यांमध्ये 5-5 अंक आहेत, त्यामुळे आपण दोन्ही संख्यांमधले डावीकडचे पहिले अंक विचारात घेऊ. ते 4 आणि 2 आहेत. 4 ही संख्या 2 पेक्षा मोठी असल्याने दुसऱ्या नियमानुसार 49,587 ही संख्या 23,005 या संख्येपेक्षा मोठी आहे. क्रमांक 3, 54,807 चौकट 54,907. दोन्ही संख्यांमध्ये 5-5 अंक आहेत आणि दोन्ही संख्यांमधले डावीकडून पहिले 2 अंक समान आहेत. म्हणून आपण तिसरा अंक विचारात घेऊ. हे अंक आहेत 8 आणि 9. 8 ही संख्या 9 पेक्षा लहान आहे. म्हणून चौथ्या नियमानुसार 54,807 ही संख्या 54,907 पेक्षा लहान आहे. क्रमांक 4, 1,63,489 चौकट 2,74,500. दोन्ही संख्यांमधल्या अंकांची संख्या 6 आहे. म्हणून आपण डावीकडून पहिला अंक विचारात घेऊ. हे अंक आहेत 1 आणि 2. 1 ही संख्या 2 पेक्षा लहान असल्याने दुसऱ्या नियमानुसार 1,63,489 ही संख्या 2,74,500 पेक्षा लहान आहे. क्रमांक 5, 13,45,816 चौकट 9,56,706. 13,45,816 मध्ये एकूण 7 अंक आहेत, तर 9,56,706 मध्ये 6 अंक आहेत. म्हणून पहिल्या नियमानुसार 13,45,816 ही संख्या 9,56,706 पेक्षा मोठी आहे. क्रमांक 6, 58,700 चौकट 25,04,02. 58,700 या संख्येत 5 अंक आहेत, तर 25,04,02 या संख्येत 7 अंक आहेत. म्हणून पहिल्या नियमानुसार 58,700 ही संख्या 25,04,02 पेक्षा लहान आहे. क्रमांक 7, 24,40,440 चौकट
24,50,440 या दोन्ही संख्यांमधली अंकांची संख्या 7 आहे। त्याचप्रमाणे दोन्ही संख्यांमधले डावीकडून पहिले दोन अंक समान आहेत, म्हणून आपण तिसरा अंक विचारात घेऊ। हे अंक आहेत 4 आणि 5। 4 ही संख्या 5 पेक्षा लहान असल्याने चौथ्या नियमानुसार 24,40,440 ही संख्या 24,50,440 पेक्षा लहान आहे। क्रमांक 8 17,30,590 चौकट 53,15,483 दोन्ही संख्यांमध्ये एकूण 7 अंक आहेत, म्हणून आपण दोन्ही संख्यांमधल्या डावीकडून पहिल्या अंकाचा विचार करू। हे अंक आहेत 1 आणि 5। 1 ही संख्या 5 पेक्षा लहान असल्याने दुसऱ्या नियमानुसार 17,30,590 ही संख्या 53,15,483 या संख्येपेक्षा लहान आहे। संख्यांचा चढता उतरता क्रम दिलेल्या 3 किंवा 3 पेक्षा जास्त संख्यांचा चढता क्रम लावताना त्या संख्यांमधील सर्वात लहान संख्या प्रथम व त्यानंतर तिच्याहून मोठ्या संख्या क्रमाने लिहितात। या उलट त्या संख्यांचा उतरता क्रम लावताना सर्वात मोठी संख्या प्रथम व त्यानंतर तिच्याहून लहान संख्या क्रमाने लिहितात। उदाहरण संग्रह 5। प्रश्न, खालील संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने लिहा। क्रमांक 1 560, 4335 आणि 2374 या तीन संख्यांमधल्या दोन संख्या 4 अंकी संख्या आहेत, तर पहिली संख्या ही 3 अंकी संख्या आहे, म्हणून सर्वात लहान संख्या 560 आहे। उरलेल्या दोन 4 अंकी संख्यांमध्ये डावीकडून पहिला अंक विचारात घेतला तर 4 ही संख्या 2 पेक्षा मोठी आहे, म्हणून 4335 ही संख्या 2374 पेक्षा मोठी आहे। म्हणून चढता क्रम 560, 2374 आणि 4335, उतरता क्रम
4335, 2374 आणि 560. क्रमांक 2 4557, 78540 आणि 9678. तीन संख्यांपैकी दोन संख्या 4 अंकी आहेत, तर मधली संख्या ही 5 अंकी संख्या आहे, त्यामुळे ती संख्या सगळ्यात मोठी आहे. आता उरलेल्या दोन 4 अंकी संख्यांमध्ये डावीकडून पहिल्या अंकांचा आपण विचार करू. 4 ही संख्या 9 पेक्षा लहान आहे, म्हणून 4567 ही संख्या 9678 पेक्षा लहान आहे. त्यामुळे चढता क्रम येईल 4557, 9678 आणि 78540. उतरता क्रम येईल 78540, 9678 आणि 4567. क्रमांक 3 4000, 70000 आणि 20000. दिलेल्या तीन संख्यांपैकी एक संख्या 4 अंकी आहे, तर दोन संख्या 5 अंकी आहेत, त्यामुळे 4 अंकी संख्या ही सर्वात लहान संख्या आहे. आता उरलेल्या दोन 5 अंकी संख्यांमध्ये डावीकडून पहिला अंक आपण विचारात घेऊ. 7 ही संख्या 2 पेक्षा मोठी असल्याने 70000 ही संख्या 20000 पेक्षा मोठी आहे. त्यामुळे चढता क्रम आहे 4000, 20000, 70000 आणि उतरता क्रम आहे 70000, 20000 आणि 4000. क्रमांक 4 98559, 78543 आणि 85431. या तिन्ही संख्या 5 अंकी संख्या आहेत, त्यामुळे आपण सगळ्यात डावीकडच्या अंकांचा आधी विचार करू. हे अंक आहेत 9, 7 आणि 8. 9 ही संख्या 7 पेक्षा मोठी आहे आणि 7 ही संख्या 8 पेक्षा लहान आहे, म्हणून 78543 ही सर्वात लहान संख्या आहे आणि त्याहून मोठ्या संख्या आहेत 85431 आणि 98559. त्यामुळे चढता क्रम आहे 78543, 85431 आणि 98559 आणि उतरता क्रम आहे 98559, 85431 आणि 78543. क्रमांक 5 98765, 98756 आणि 98567. या तिन्ही संख्या 5 अंकी आहेत आणि डावीकडच्या पहिल्या दोन स्थानातले अंक समान आहेत, म्हणून त्या पुढच्या अंकांचा विचार करू. तिन्ही संख्यांमधले तिसरे अंक आहेत 7, 7 आणि 5. 5 ही संख्या 7 पेक्षा लहान असल्याने
98,567 ही संख्या सर्वात लहान आहे। आता 98,765 आणि 98,756 या संख्यांमधले चौथे अंक 6 आणि 5 आहेत। 6 ही संख्या 5 पेक्षा मोठी असल्याने 98,765 ही संख्या 98,756 पेक्षा मोठी आहे। त्यामुळे चढता क्रम आहे 98,567, 98,756 आणि 98,765, तर उतरता क्रम आहे 98,765, 98,756 आणि 98,567। क्रमांक 6 45,785, 45,795 आणि 45,859 या तिन्ही संख्या 5 अंकी आहेत आणि डावीकडच्या पहिल्या दोन स्थानातले अंक समान आहेत। म्हणून आपण तिसऱ्या अंकाचा विचार करू। हे अंक आहेत 7, 7 आणि 8। पहिल्या दोन्ही संख्यांच्या शतक स्थानी 7 ही संख्या आहे, तर तिसऱ्या संख्येत 8 ही संख्या आहे। 7 ही संख्या 8 पेक्षा लहान असल्याने तिसरी संख्या म्हणजे 45,859 ही संख्या सर्वात मोठी आहे। आता 45,785 आणि 45,795 या दोन्ही संख्यांमध्ये डावीकडून चौथे अंक पाहू। ते 8 आणि 9 आहेत। 8 ही संख्या 9 पेक्षा लहान असल्याने 45,785 ही संख्या 45,795 पेक्षा लहान आहे। त्यामुळे चढता क्रम आहे 45,785, 45,795 आणि 45,859, तर उतरता क्रम आहे 45,859, 45,795 आणि 45,785। क्रमांक 7 57,860, 57,680 आणि 57,086 या तिन्ही संख्या 5 अंकी संख्या आहेत आणि डावीकडून पहिल्या दोन स्थानचे अंक समान आहेत। त्यामुळे आपण तिसऱ्या स्थानाचा विचार करू। हे अंक आहेत 8, 6 आणि 0। 8 ही संख्या 6 पेक्षा मोठी आहे आणि 6 ही संख्या 0 पेक्षा मोठी आहे। म्हणून सगळ्यात लहान संख्या आहे 57,086 आणि त्याहून क्रमाने मोठ्या संख्या आहेत 57,680 व 57,860। त्यामुळे चढता क्रम आहे 57,086, 57,680 आणि 57,860, तर उतरता क्रम आहे 57,860, 57,680 आणि 57,086। क्रमांक 8 1,57,867, 25,754 आणि 45,238
या तीन संख्यांपैकी दोन संख्या 5 अंकी आहेत, तर पहिली संख्या 6 अंकी आहे. त्यामुळे पहिली संख्या ही सर्वात मोठी संख्या आहे. उरलेल्या दोन 5 अंकी संख्यांमध्ये डावीकडून पहिले अंक आहेत 2 आणि 4. 2 ही संख्या 4 पेक्षा लहान असल्याने 25,754 ही संख्या 45,238 पेक्षा लहान आहे. त्यामुळे चढता क्रम आहे 25,754, 45,238 आणि 1,57,867. तर उतरता क्रम आहे 1,57,867, 45,238 आणि 25,754. दिलेल्या अंकांनी तयार होणारी सर्वात मोठी व सर्वात लहान संख्या. उदाहरण संग्रह 6. प्रश्न क्रमांक 1. दिलेले सर्व अंक एकदाच वापरून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या तयार करा. क्रमांक 1. 5, 3, 2 आणि 7. लहानात लहान संख्या काढण्यासाठी सगळ्यात आधी दिलेल्या अंकांचा चढता क्रम लिहू. चढता क्रम आहे 2, 3, 5 आणि 7. म्हणून लहानात लहान संख्या येईल 2,357. आता मोठ्यात मोठी संख्या लिहिण्यासाठी दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लिहू. उतरता क्रम आहे 7, 5, 3 आणि 2. म्हणून मोठ्यात मोठी संख्या आहे 7,532. क्रमांक 2. 9, 1, 3 आणि 8. लहानात लहान संख्या लिहिण्यासाठी सगळ्यात आधी दिलेल्या अंकांचा चढता क्रम लिहू. चढता क्रम आहे 1, 3, 8 आणि 9. म्हणून लहानात लहान संख्या आहे 1,389. मोठ्यात मोठी संख्या लिहिण्यासाठी दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लिहू. उतरता क्रम आहे 9, 8, 3 आणि 1. म्हणून मोठ्यात मोठी संख्या येईल 9,831. क्रमांक 3. 8, 0, 1 आणि 6. लहानात लहान संख्या लिहिण्यासाठी सगळ्यात आधी दिलेल्या अंकांचा चढता क्रम लिहू. चढता क्रम आहे 0, 1, 6 आणि 8. मित्रांनो, जेव्हा दिलेल्या संख्यांमध्ये 0 ही संख्या असते तेव्हा लहानात लहान संख्या लिहिताना 0 ही संख्या डावीकडून दुसऱ्या स्थानावर लिहायची असते. म्हणजे या बाबतीत लहानात लहान संख्या 0168 अशी न येता 1068 म्हणजेच 1068 ही येईल. मोठ्यात मोठी संख्या लिहिण्यासाठी दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लिहू.
उतरता क्रम आहे 8, 6, 1 आणि 0, म्हणून मोठ्यात मोठी संख्या आहे 8610. क्रमांक 4, 2, 6, 7, 1 आणि 4. लहानात लहान संख्या लिहिण्यासाठी दिलेल्या अंकांचा चढता क्रम लिहू. तो आहे 1, 2, 4, 6 आणि 7, म्हणून लहानात लहान संख्या आहे 12467. मोठ्यात मोठी संख्या लिहिण्यासाठी दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लिहू. तो आहे 7, 6, 4, 2 आणि 1, म्हणून मोठ्यात मोठी संख्या आहे 76421. क्रमांक 5, 5, 9, 6, 1, 4 आणि 3. लहानात लहान संख्या लिहिण्यासाठी दिलेल्या अंकांचा चढता क्रम लिहू. चढता क्रम आहे 1, 3, 4, 5, 6 आणि 9, म्हणून लहानात लहान संख्या आहे 1,34,569. मोठ्यात मोठी संख्या लिहिण्यासाठी दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लिहू. उतरता क्रम आहे 9, 6, 5, 4, 3 आणि 1, म्हणून मोठ्यात मोठी संख्या आहे 9,65,431. क्रमांक 6, 4, 7, 3, 0 आणि 5. लहानात लहान संख्या लिहिण्यासाठी दिलेल्या अंकांचा चढता क्रम लिहू. चढता क्रम आहे 0, 3, 4, 5 आणि 7. आपण आधी पाहिल्याप्रमाणे दिलेल्या अंकांमध्ये 0 असेल तर तो डावीकडून दुसऱ्या स्थानी लिहायचा असतो, म्हणून लहानात लहान संख्या येईल 30,457. मोठ्यात मोठी संख्या लिहिण्यासाठी दिलेल्या अंकांचा उतरता क्रम लिहू. उतरता क्रम आहे 7, 5, 4, 3 आणि 0, म्हणून मोठ्यात मोठी संख्या आहे 75,430. प्रश्न क्रमांक 2, 3, 1, 5, 7 आणि 4 या अंकांपासून लहानात लहान व मोठ्यात मोठी 6 अंकी व 7 अंकी संख्या तयार करा. दिलेले अंक आहेत 3, 1, 5, 7 आणि 4. त्यांचा चढता क्रम आहे 1, 3, 4, 5 आणि 7. इथे एकूण 5 अंक आहेत
आपल्याला 6 आणि 7 अंकी संख्या लिहायची आहे. त्यामुळे लहानात लहान 6 अंकी संख्या लिहिताना या अंकांपैकी सगळ्यात लहान संख्या म्हणजे 1 ही संख्या आणखी एकदा वापरू. म्हणून लहानात लहान 6 अंकी संख्या आहे 1,13,457 आणि 7 अंकी लहानात लहान संख्या लिहिताना सगळ्यात लहान संख्या 1 ही 2 वेळा वापरू. म्हणून लहानात लहान 7 अंकी संख्या आहे 11,13,457. आता दिलेल्या अंकांचा उतरता क्रम आहे 7, 5, 4, 3 आणि 1. मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या लिहिण्यासाठी या अंकांपैकी सगळ्यात मोठी संख्या म्हणजे 7 ही संख्या आणखी एकदा वापरू. म्हणून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या आहे 7,75,431 आणि मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या लिहिण्यासाठी 7 ही संख्या दोनदा वापरू. म्हणून मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या आहे 77,75,431.